नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय आणि बघून हसताना हसलंच पाहिजे. तर आज दिवसाची सुरुवात झाली. माझ्या सात्विक मित्र गणेश आणि सध्याच्या आर्यन जर्नीच्या ट्रेंडिंग सर्वेसर्वा ऋषी यांच्यासोबत प्लॅन होता थेट रुची हॉटेलचे नाश्ता करायचा. गाडीवर टांग मारली, पोचलो रुची हॉटेल येते. तिथे गणेशने खिचडी मागवली, ऋषीने इडली मागवली. आता ती इडली 13 रुपयाची नव्हती बरं का. महागाईने इडलीचे लास्ट स्टारच बनवलंय. नाश्ता करून सुनीलला भेटायचं ठरवलं. मग काय गेलो, सुनील आणि सोन्याला भेटलो. सोन्याला दिसतो तसा लहान आहे, पण त्याच्या तोंडाला ब्रेक नाही. गाडीमध्ये पेट्रोल कमी असलं तरी त्याच्याकडे बोलण्याची स्टॉक फुल असतो. त्यानंतर सह्याद्री, ऋग्वेद, विघ्नेश आणि आजीसोबत थोडी खरेदी केली. जवळ धप्पा देण्यासाठी घेतलेल्या एक वस्तू पाहून आमची छाती 56 इंचाची झाली होती. मग अचानक प्लॅन झाला कासला जाण्याचा. कास म्हणलं आणि लाल कलरची गाडी नाही, असं होईल का? तिला घेऊन आम्ही सुसाट निघालो कासला पोचून तेथील असणाऱ्या ऑप्टिकलचा लहान पोरासारखा आनंद घेत आम्ही बोटिंग करायचं ठरवलं होतं. आता बोटीत बसले होते पॅडलशिप संकेत, माने आणि विघ्नेश. मनात खूप शंका होत्या, कारण आम्हाला पोहता येतं की नाही हे देवाला पण खात्री नव्हती. पण म्हणालो आज कुछ तुफानी करते हे, आणि मग बोट घेऊन पाण्यात उतरलो. सुरुवातीला बोट पुढे कमी आणि गोल गोल जास्त फिरवली. आम्ही बोटिंग करतोय की भोवरा खेळतोय हेच समजेना. बाकी पाण्यातली मजा, आमची फजिती आणि विघ्नेशची कॅप्टनगिरी तुम्ही व्हिडिओत बघा. तिकडे घे बाबा, तिकडे लय पाणी कडन नाही, तिकडे घे तू. हे आमचं कास इथं आहे. अशारित्या संकेत, माने आणि विघ्नेश यांनी बोटचं सफर एकदम म्हणजे असं परिपूर्ण केलेला आहे. आम्हाला तुमचा अनुभव सांगा. आमची अनुभव म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की आम्ही माघारी येऊ का नाही, पण आता नशीब तुमचं चांगलं आहे. नशीब चांगलं आहे, पाणी पण चांगलं आहे. तुम्ही ऋग्वेद निंबाळकरला 1 किलोचं बोकड द्या, मटण. तू बोट मध्येच नको आम्हाला. तर आता मी कास येथे बोटिंगच्या ठिकाणी आले. विघ्नेश आणि संकेत दादा, तुम्ही बोटिंग केलेलं आहे. तुमचा अनुभव सांगा. तुमचा अनुभव सांगा दादा. आज आम्ही कास इथे असलेल्या बोटिंग क्लबला विजिट दिली असता. सुरुवातीला आमची बाकी ट्रिप जायचं होतं, पण काय झालं, पाणी बघून आत गेलो. असं वाटतं की मी मोठा स्विमर आहे, पण तसं काय झालं नाही. आत गेल्यानंतर माझी अवस्था विघ्नेला माहिती की काय झालं असं माझं. मला एक प्रश्न आहे, तुमची जिरली असं आपण म्हणू शकतो? नाही, जिरली नाही असं सांगत नसतं, लाईव्ह सांगत नसतं. काय कॅप्शन आतच येतात, समज नाही आली का? इशारा कॉफी आहे का? ते ठराविक पाणी. अशी दंगामस्ती करत आम्ही निघालो सातारच्या दिशेने. सातारच्या दिशेने जात असताना आम्हाला लागली ती भूक. मग काय जगताप फॅमिली रेस्टॉरंट येथे मस्तपैकी चिकन थाळी मागवून आजचा डे फिनिश करायचं ठरवलं होतं. इथली चिकन थाळी अप्रतिम होती. तुम्हीही नक्की भेट द्या. मालकाने सांगितलं होतं चिकन मधले पीस ह्या मांजराला अजिबात टाकू नका. मग तो आज आमच्यामुळे उपाशी राहिला असं वाटणार नाही, म्हणून आम्ही त्याला हळूच 2-3 पीस टाकले होते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो?